नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल आपण पाहिलं की प्रियाच्या वडिलांनी तिचे सगळे डॉक्युमेंट जाळून टाकलेत. आता पाहूयात पुढे प्रिया कसं रिॲक्ट करते ते. प्रिया टोपल्यातला राग झालेला कचरा उचलत म्हणाली, तुम्ही माझे कागदपत्र जाळून टाकलेत, माझी आयुष्यभराची कमाई जाळून टाकलीत आणि वरून काहीच न झाल्यासारखं हसत आहात. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? नक्कीच माणसातच जन्म घेतला आहात ना, की जनावर आहात? प्रियाचे बाबा ओरडत तिच्यावर म्हणाले, तुला काल म्हणालो होतो ना, काहीही झालं तरी तुला ह्या घराबाहेर नोकरी करण्यासाठी पाऊल टाकता येणार नाही. मग मी माझा शब्द पूर्ण केला. तुला जनावर समजायचं तर समज, पण तू आमची इज्जत घालवायला निघाली होतीस तेव्हा लोकांनी काय विचार केला असता की आम्ही तुला सांभाळू शकत नाही. आता बसशील बघ घरातच. बघूच आता कशी बाहेर जातेस ती. प्रियाचा राग अनावर झाला होता आणि ती आवेशात म्हणाली, आज तुम्हाला बाबा म्हणायला देखील लाज वाटत आहे. तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि तुम्हाला आपल्या संपत्तीचा, इज्जतीचा एवढाच मान आहे ना, तर बघा कसं उतरवते. हो, तुम्ही म्हणत आहात तसं घरातच बसून राहीन, पण या घरात नाही तर आपल्या दुसऱ्या घरात मला माझ्या संपत्तीत वाटा हवाय या क्षणी. वडील हसत म्हणाले, आता तुझं घर सासर आहे हे नाही, त्यामुळे तुला इथून एक पैसा पण मिळणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून तिची आई हसू लागली होती. प्रियाने दोघांकडेही तिरकस नजर टाकली. चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले आणि त्यांच्यावर मोठ्याने हसत म्हणाली, हे जे हसू आहे ना दोघांच्या चेहऱ्यावर, हे नाही कायमचे हिरावून घेतलं तर बघाच. आणि या क्षणापासून जोपर्यंत तुम्ही मला माझा वाटा देत नाहीत तोपर्यंत मी तुमचं जगणं मुश्किल करून टाकेन. हे तितकंच खरं आहे. मग हसा स्वतःवर. प्रिया आज पहिल्यांदाच वडिलांशी असं बोलली होती, पण तिचं वागणंही काहीसं चुकीचं नव्हतंच. कारण ती घर सोडून जायला निघाली होती, पण खोट्या इज्जतीमुळे त्यांनी तिचे कागदपत्र जाळून टाकले. आता तिला जगण्यासाठी काहीच आसरा नव्हता. म्हणून तिने आपल्या वाटा मागून तिथून जाईल असं सांगितलं होतं. पण त्याहीपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर उभं झालेलं टेन्शन तिला जास्त आनंद देणारं होतं. वाट्यात नाव आलं आणि आई बाबा दोघांनीही चेहरे कोमेजले. त्यांना वाटलं होतं की प्रिया फक्त हे सर्व रामात बोलत होती, रागात. त्यामुळे काहीच दिवसात ती शांत होईल, पण हा त्यांचा गोड गैरसमज होता. प्रिया पहिल्यांदाच आपल्या हक्कासाठी पेटून उठली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती बाबांकडे जात म्हणाली, बाबा, मला माझा हिस्सा केव्हा देत आहात ते सांगा. मला इथे क्षणभर पण थांबायचं नाही. तेव्हा लवकरात लवकर मला हवं ते द्या. बाबा चहाच घेत होते. प्रिया तिच्या शब्दाने ते दुखावले आणि चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले, तुला हवं ते कर, नाही देणार मी एक पण पैसा. प्रिया ही म्हणाली, तुम्ही विसरलात बाबा, मी तुमचीच मुलगी आहे, कसे देणार नाही ते बघतेच. सकाळी सकाळी प्रियाचे कडू शब्द ऐकून त्यांचा मूड ऑफ झाला आणि ते चहा न पिताच कामावर निघून गेले. बाबांना तसं रागावून जाताना पाहून प्रियाला मनातून फारच आनंद मिळाला होता. वडील तर गेले होते, मग तिने आईच्या मागे तगादा लावला. तशी आहे बोलण्यात कुणाला हरत नसे, कारण भांडण करण्यात ती चाळीत पटाईत होती. पण आज प्रियासमोर तिचं काहीच चालणार नव्हतं. प्रियाचे शब्द ऐकून तिचाही मूड ऑफ झाला होता आणि त्या दोघांना तसं पाहून प्रिया फार खुश झाली होती. आता हे रोजच घडू लागलं होतं. बाबा सकाळी असले की प्रिया त्यांना हैराण करून टाकायची आणि सायंकाळी कामावरून परत आल्यावर ती त्यांना सुखाने जगू देत नसे. आजपर्यंत प्रिया फार जेवत नसे, पण आता ती स्वतःहून जेवायला यायची आणि जेवतानाही तोच विषय काढायची. विषय निघाला की बाबांचा संताप व्हायचा आणि ते जेवणावरून उठून जायचे. प्रियाला तेव्हा मात्र समाधान मिळायचं. बाबांसोबत असं वागत असताना ती आईसोबत पण तसंच वागायची. अलीकडे तिने कामाला हात लावणं सुद्धा बंद केलं होतं. आई जसं तिला बोलायची अगदी तसंच तीही त्यांना टोमणे मारायची. आईची सहनशक्ती देखील संपत आली होती. हे रोजच होऊ लागल्याने तिला एक वेगळीच भीती सतावू लागली. ती अशी की आपल्या मुलीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी संपत्ती प्रियाला दिली तर माझ्या 2 मुलींना आणि एका मुलाला काहीच उरणार नाही. त्यामुळे ती जास्त चिंतित असायची. ही गोष्ट प्रियाने अचूक हेरली होती. त्यामुळे ती जाणूनच तिच्यासोबत नाटक करू लागायची. रोज रोज तेच ते ऐकून त्यांना कंटाळा यायला लागला होता. त्या रात्री पण जेवणानंतर ने तमाशा केला आणि निघून गेली. तिच्या अशा वागण्याने ती तिच्या बोलण्यावर विचार करत होते. तेवढ्यात प्रियाची आई बाबांजवळ येत म्हणाली, अहो कसला विचार करत आहात? आणि बाबा शांतपणे म्हणाले, काही नाही गं शोभा, प्रियाचं आता हे असं वागणं मला अजिबात सहन होत नाहीये. त्यामुळे विचार करतोय तिच्या वाट्याचं तिला देऊन द्यावे. त्यांचे शब्द ऐकून आईचे होशच हरवले. ते इतक्या लवकर हरतील आणि तिला संपत्ती द्यायला तयार होतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. तिला आपल्या मनात काय चाललंय हे त्यांना दाखवायचं नव्हतं. म्हणून स्वतःच्या भावना लपवत म्हणाली, तुम्ही द्या,
मला काहीही समस्या नाही. पण विचार करा, आज तिची ही अट मांडली तर ती उद्या पुन्हा काही मागेल. मग काय कराल? शिवाय नवस फेडून मुलगा झालाय, त्याच्या वाट्याला काय राहील? तो तर लहान आहे अजून. मग कसं करायचं? त्याने सर्व जर हिलाच दिलं तर? शोभा प्रियाच्या बाबांच्या मनात विष कालवायला यशस्वी झाली आणि प्रियाला संपत्ती देण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला. वशाच्या दिव्यासाठी ते काहीही करायला तयार होते, पण स्वतःच्या मुलीला नोकरी करू द्यायला मात्र त्यांची इज्जत जाणार होती. असेच 2-3 दिवस गेले. प्रियाच्या वागण्यात काहीच फरक झाला नव्हता. आज दसरा होता, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सर्वांना शुभेच्छा देत होता. तिचे बाबा बेस्टमध्ये बस चालवायचे, त्यामुळे पूजा करायला डेपोत जाणार होते. पण त्याचवेळी प्रियाने त्यांना संपत्तीची आठवण करून दिली. ते काहीही न बोलता सरळ डेपोला निघून गेले. प्रियाची आई सर्व काम आवरून कुणाच्या तरी घरी जाऊन बसली होती. प्रियाचा भाऊ पण कुठंतरी बाहेर गेला होता आणि प्रिया ही मित्रांसोबत बाहेर बसली होती. प्रियाचे बाबा पूजा करून घरी परतले होते. ते आले तेव्हा प्रियाला दिसले, पण ती त्यांच्याशी काहीच बोलली नव्हती. ते घरात गेले आणि ती मित्राकडे बसून राहिली. सुमारे अर्धा तास झाला असेल, तेवढ्या तिचा भाऊ आईला घेऊन धावत घराकडे जाऊ लागला. प्रियाला ते दोघेही धावताना घराकडे जाताना दिसले, त्यामुळे ती काय झालं हे पाहायला बाहेर आली. आई तशीच धावत घरात गेली होती हे पाहून प्रियाही धावतच घरात गेली. ती दारावर पोहोचली होतीच की तिचे पाय तिथेच थांबले. तिने समोर बघितले तर बाबांनी सुद्धा स्वतःला गळफास लावून घेतले होता. काहीच वेळात घरात ओरडाओरड सुरू झाली. दसऱ्याचा दिवस असल्याने सर्वच घरात होते, त्यामुळे आवाज ऐकताच सर्व धावत आले. समोरचं दृश्य बघून ते सर्व हैराण झाले होते. काहींनी पाहताच पोलिसांना फोन केला आणि काही क्षणात पोलीस आले. त्यांच्या शरीराला खाली उतरवण्यात आलं तर प्रिया एका कोपऱ्यात बसून होती. केवळ आपल्या बोलण्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं आहे याबद्दल ती विश्वस्त झाली होती, त्यामुळे तिच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हता. तिच्या आईने लगेच प्रियाच्या काकांना फोन केला होता, तर तिचे मामा वर राहत होते, त्यामुळे ते आधीच आले होते. पोलिसांनी येऊन चौकशी केली आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. घरचे सर्वच रडत होते. प्रियाचे काही नातेवाईक बातमी मिळताच घरी आले होते, तर काहींना यायला वेळ होता. एक एक नातेवाईक आले की घरचे पुन्हा रडायला लागत असत. मात्र प्रिया कोपऱ्यात बसून होती. बाबा केवळ आपल्यामुळेच गेले आहेत असा तिचा समज झाला होता, म्हणून कदाचित तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते नव्हते. आई येणाऱ्या जाणाऱ्यांना मागच्या काही दिवसात घडलेलं सर्व सांगत होती आणि सर्वस्व लोक घृणास्पद नजरेने प्रियाकडे पाहत होते. पण प्रियाला तर स्वतःचंच भान नव्हतं. ती शॉकमध्ये पूर्णतः बुडाली होती, त्यामुळे त्या लोकांवर देखील तिचं लक्ष नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 12च्या सुमारास त्यांचं शरीर घरी आणण्यात आलं होतं. तोपर्यंत प्रियाचे सर्व नातेवाईक घरी आले होते. बाबांचं मृत शरीर पाहून प्रिया त्यांच्याकडे धावत गेली आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने बाबांचे पाय धरले असता आईने तिला हाकलून लावलं. प्रियाला शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना नीट पाहता येत नव्हतं. ती बाल्कनीत एक कोपरा धरून शांत बसली होती. तेवढ्यात तिचे काका तिच्यावर धावत येत म्हणाले, कशी पोरगी आहेस ग तू? फक्त संपत्तीसाठी आपल्या बापाला गिळलंस? तुझ्यासारखी पोरगी असण्यापेक्षा तर त्याला पोरगी नसती तेच बरं झालं असते. आमच्या घराण्याला लागलेस तू कलंक. कलंक आहेस तू, कलंक. काकांनी सर्वांसमोर प्रियाला बोल ऐकवले आणि आतापर्यंत शांत असलेली तिची आई तिच्यावर ओरडत म्हणाली, ए कार्टे, मिळालं का ग तुला तुझं समाधान? म्हणाली होतीस ना तू मला सुखाने जगू देणार नाही. बघ कसा बापाचा जीव घेतलास. तुझ्यासारखी पोरगी तुझ्या बापाला मिळाली म्हणूनच फाशी लागून मेला तुझा बाप. आता तरी खुश आहेस ना की आम्हालाही गिळून खुश होशील? तिचे सर्व नातेवाईक तिच्यावर येऊन ओरडत होते. जणू तिला खरंच वाटत होतं का की बाबांनी जग सोडावं याचा विचार कुणीही केला नाही. पण तिलाही त्या क्षणी वेदना होत होत्या. ते वयाने मोठे असल्याने त्यांचं बोलणं सर्वांनी ऐकलं आणि शांत झाले. काहीच वेळा त्यांना शांतीधाममध्ये नेण्यात आले. त्यावेळीसुद्धा तिला कुणीच चल असे म्हणाले नव्हते. तरी सर्वांच्या शेवटी ती आपल्या बाबांना शेवटचं बघण्यासाठी गेली होती. सोबत होते ते काही शेजारी, पण आपलं म्हणणाऱ्यांपैकी मात्र तिला अपराधी ठरवलं होतं. पण यात तिचा खरंच दोष होता का याचा विचार मात्र कुणीच केला नव्हता. दोष होता तो या समाजव्यवस्थेचा, जो मुलींना जन्म तर देतो पण तिला ओझं समजून एका कोपऱ्यात सजवून ठेवतो. दोष आहे त्या आईवडिलांचा जे मुलीचं लग्न करून देतात, पण तिच्यासोबत काही चुकीचं झाल्यावर तिला समजून घेण्याऐवजी तिला चुकीचं समजून तिलाच दोष देतात. दोष आहे त्या समाजव्यवस्थेचा, जो मुलांना वंशाचा दिवा मानून सर्वस्व प्रदान करतो, पण मुलीने आपले हक्क मागितला की मात्र ती आपली कुणीच नाही असं दाखवलं जातं.
आणि प्रियाने तेच केलं असताना सर्व दोष तिच्यात का? काही क्षणात पार्थिव शांतीधामवर नेण्यात आलं. शरीराचा वास सुटू नये म्हणून लवकरात लवकर सरण रचून त्यावर तिच्या बाबांना ठेवण्यात आलं. सर्व लोक त्यांचे चरण स्पर्श करून शेवटचा प्रणाम करत होते. प्रियालाही राहवलं नाही आणि तिने त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण आईने तिला बाजूला ढकलून दिले. आईच्या नजरेत तिच्याबद्दल घृणा दिसत होती. तरीही तिने दुर्लक्ष करून बाबांना शेवटची श्रद्धांजली दिली. काही क्षणात बाबांना अग्नी देण्यात आलं आणि त्यांचं शरीर अनंतात विलीन झालं. हळूहळू शरीर जळू लागलं आणि लोकांची गर्दी कमी होऊ लागली. पण प्रिया मात्र आताही तिथेच होती, आपल्या वडिलांना डोळ्यात सामावून घेत. कारण त्यांनी जरी कधी मुलीचं प्रेम दिलं नव्हतं, तरी तिने मात्र त्यांना नेहमीच वडील मानलं होतं. सर्व लोक गेले आणि ती चितेजवळ जात बाबांना म्हणाली, बाबा, सर्व दोष माझाच आहे का? तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूयात आता प्रियाला नवऱ्याने साथ सोडली, आता तर बाबांनीही सोडली. कशी फेस करेल पाहू.